नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 3 जानेवारी 2026 कुंभ राशीचं सविस्तर राशीफल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुंभ राशींच्या लोकांच्या येणाऱ्या दिवसात काय घडणार आहे, त्यांचं प्रेम जीवन कसं राहील, लग्नाचे योग कसे असतील, पैसा, प्रॉपर्टी, नोकरी, व्यापार, आरोग्य आणि शेवटी पंचांगानुसार कोणते उपाय केल्याने तुमचं नसीब उजळेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा भाग खूप महत्त्वाचा आहे। कुंभ राशींच्या लोकांनो, आजचा हा दिवस आणि येणारे काही दिवस तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण तुमच्या आयुष्यात जे काही अडलेलं होतं, जे काही थांबलेलं होतं, जे काही मनात असूनही घडत नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होणार आहे। अनेक दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्नात अडकलेले आहात, मनात सतत विचार चालू आहेत, पण आता देव तुमची परीक्षा पूर्ण करायला निघालेला आहे। कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप वेगळे असतात। हे लोक मनाने खूप स्वच्छ असतात, कोणाचं वाईट करायचं नसतं, पण स्वतःचा अपमान सहन करत नाहीत। बाहेरून थोडे थंड वाटतात, पण आतून खूप भावनिक असतात। सध्या तुमच्या आयुष्यात जो ग्रहयोग तयार होत आहे तो तुमच्या आयुष्य 2 भागात विभागणारा ठरणार आहे। एक जुना काळ जो त्रास, संघर्ष आणि प्रतीक्षेचा होता, आणि एक नवीन काळ जो समाधान, स्थैर्य आणि प्रगतीचा असेल। आता जर आपण तुमच्या येणाऱ्या दिवसांबद्दल बोललो तर सुरुवातीला थोडासा गोंधळ राहील, काही निर्णय घ्यावे लागतील, काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि काही नाती आपोआप दूर होतील। पण घाबरायचं कारण नाही, कारण जे दूर जात आहेत ते तुमच्या भल्यासाठीच जात आहेत। देव तुमच्या आयुष्यातून नकारात्मक लोकांना काढून टाकत आहे। प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झालं तर कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप संवेदनशील आहे। जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात अचानक कोणीतरी खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे। ही ओळख सुरुवातीला मैत्रीची असेल, पण हळूहळू मन जुळायला लागेल। काही लोकांना जुनं प्रेम परत भेटण्याचे योग आहेत, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भावना जास्त आणि अपेक्षा कमी ठेवल्या तरच नातं टिकेल। जे लोक आधीच नात्यात आहेत किंवा विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात गैरसमज दूर होण्याचा काळ आहे। जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधलात तर नातं अजून मजबूत होईल। आर्थिक बाबतीत कुंभ राशींच्या लोकांसाठी हळूहळू सुधारणा दिसून येईल। अचानक पैसा येईल अशी अपेक्षा नको, पण जे पैसे अडकलेले होते, जे मिळत नव्हते, ते परत मिळायला सुरुवात होईल। उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले मिळायला सुरुवात होतील। काही लोकांना साइड इन्कम सुरू करण्याची संधी मिळेल, मात्र कोणालाही पैसे उधार देताना फार विचार करा, कारण विश्वासघात होण्याची शक्यता आहे। प्रॉपर्टी आणि घराबद्दल बोलायचं झालं तर कुंभ राशीसाठी हा काळ खूप अनुकूल आहे। नवीन घर घेण्याचा विचार असेल तर तो पुढे जाऊ शकतो। काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल। जमीन, फ्लॅट यामध्ये गुंतवणूक करण्याचा योग आहे, पण कागदपत्र नीट तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका। नोकरी करणाऱ्या कुंभ राशींच्या लोकांसाठी चांगली बातमी आहे। ऑफिसमध्ये तुमचं काम ओळखले जाईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल। काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते, मात्र ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे। व्यापार करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट, नवीन डील आणि नवीन संधी मिळतील। ऑनलाईन काम करणाऱ्यांना विशेष फायदा होईल। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल। फार मोठा आजार दिसत नाही, पण मानसिक ताण, झोपेचा अभाव, डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो। वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे। योग, ध्यान किंवा नामस्मरण केल्यास मनाला खूप शांती मिळेल। कौटुंबिक जीवनात वातावरण हळूहळू सुधारेल। घरात काही दिवस तणाव होता तो कमी होईल। आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। एखादी शुभ बातमी, कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घरात येऊ शकतो। आता आपण पंचांगानुसार कुंभ राशीसाठी महत्त्वाच्या गोष्टी पाहूया।
कुंभ राशीसाठी शनिवार आणि गुरुवार हे दिवस विशेष फलदायी ठरतात. निळा आणि पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. भगवान शंकर आणि शनिदेवाची उपासना केल्यास तुमच्यावर येणारे अडथळे दूर होतील. तर शनिवारी शनी मंदिरात तेल किंवा काळे तीळ दान करा. रोज सकाळी ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हणा. गरजू व्यक्तीला मदत केल्यास तुमचे नशीब लवकर उजळेल. शेवटी एवढं सांगतो की कुंभ राशींच्या लोकांनो, देव तुमच्यावर खूप कृपा करणार आहे. फक्त संयम ठेवा, चुकीचे निर्णय टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे.